नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विद्यासागर रावणगावे जे अनेक शेतकऱ्याचं उत्पादन वाढवून दिले आणि खर्च कमी करून दिले. तर आज पुणे गावामध्ये आले आणि कोण शेतकरी काय ऐकले भाऊ. राम राम हो. जोरात सांगा. राम राम. आपलं नाव सांगा पूर्ण. माझं नाव ज्ञानोबा सगर बादलगाव, तालुका औराद, जिल्हा बिदर. बरं बरं. हे जे मल्टीप्लायर जे आपण वापरता, किती वर्ष झालं वापरता आपण? आम्ही सर 5 वर्ष झालं सर. 5 वर्ष झालं. तर मला काय माहिती, ह्या सोयाबीनला कशा पद्धतीचं वापरलं आपण? आम्ही खताना बी वापरले आणि स्प्रे बी घेतले सर. स्प्रे बी घेतले आणि खतामध्ये पण वापरले. तर आपल्याला काय फरक जाणवतो याच्यामध्ये? त्याच्यामध्ये फुटवा जास्त आले सर आणि फुल यायला मदत केलंय. हां आणि याचे पानं जे आहेत की नाही हां, असं समूथ आल्यासारखं वाटतं सर. चांगलं वाटतं पानं चमकायचे आहेत, म्हणजे कसल्याच प्रकारचा रोग नाही. रोग नाही सर. हां, तर शेतकरी मित्रांनो बघा, ह्या ठिकाणी पानाची साईज किती वाढलेली आहे बघा. पानाची साईज, पानं मोठी होतात. कलर बघा किती एकदम प्रफुल्लित आहे, म्हणजे कसल्याच प्रकारचा रोग नाही. एकदम पीक एकदम संतुष्ट म्हणलं तर एकदम प्रफुल्लित आहे. कसल्याच प्रकारचा रोग नाही. अनेक ठिकाणी बघतो तर रोगाचं प्रमाण जास्त होतं, या ठिकाणी रोगाचं प्रमाण कमी आहे. आणि फुटवे बघू शकता. आणि हे फुल धरण्याची संख्या बघा, फुल कुठून आहे, पूर्णतः बुडापासून फुल आहे तर शेंड्यापर्यंत फुल आहे. तर आता हे सोयाबीनला किती दिवस झाले अंदाजे? अंदाजे 8 दिवस झालं सर. नाही, पेरून पेरून 25 तारखेची पेरणी आहे. 25 तारीख म्हणलं तर एक 1 महिना 10 दिवस काहीतरी झालं सर. हा, एक 40 दिवसाचं पीक आहे. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तर ह्या शेतकऱ्याला जसा फायदा झाले तसा अनेक शेतकऱ्याला फायदा हो यासाठी हे व्हिडिओ काढतो. तर तुम्ही सुद्धा शेतकऱ्याला मदत करा. तुम्ही सुद्धा हे व्हिडिओ जे आहे शेअर करा, जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्याला पण असंच फायदा होईल. आणि आपली जी शेती आहे, खर्च जे आहे कम करायचा आहे, उत्पादन वाढायचं आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचाय. तर हे व्हिडिओ जे आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पाठवा. धन्यवाद.